डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून विनयभंग केलेला आहे। बंगळुरू मधली ही धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जबरदस्तीनं घरात शिरून त्यानं महिलेशी अश्लील चाळे केलेले आहेत। लघुशंकेच्या बहाण्यानं तो घरात शिरला आणि त्यानंतर त्यानं महिलेचा विनयभंग केलेला आहे। ही धक्कादायक दृश्य आपण पाहतोय। डिलिव्हरी बॉय हा तिथे आलेला होता आणि त्यानंतर त्यानं लघुशंकेचा बहाणा केला आणि त्यानंतर तो घरामध्ये शिरला आणि त्यानंतर त्यानं विनयभंग केलेला आहे। त्या महिलेचा अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे। आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीनं ही महिला आपला संताप व्यक्त करते। सध्या ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आपल्याकडे दररोज पार्सलवाले डिलिव्हरीवाले येत असतात आणि यामध्ये बहुतेक डिलिव्हरी एजंट आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडत असलं तरी काही प्रकरणांमध्ये मात्र महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना समोर आल्यात। सध्या बंगळुरूमध्ये एक असंच प्रकरण समोर आले। नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता वाढलेली आहे। बंगळुरूच्या मराठाहळ्ळी भागातला हा प्रकार आहे आणि या महिलेनं या संदर्भात आरोप केलाय। तिने त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे। एक डिलिव्हरी एजंट वारंवार विनंती करून तिच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरला आणि या महिलेच्या आरोपानुसार त्यानं टॉयलेट वापरण्याची परवानगी मागितली आणि जात असताना अश्लील हावभाव करून आपलं गुप्तांग दाखवत तो गेला असा आरोप या महिलेने केलेला आहे। या महिलेने एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेला आहे। या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे आणि आरोपीची ओळख विजय मल्लिकार्जुन कामत अशी आहे, ती पटलेली आहे। त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 75, 79 आणि 329(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे।